नमस्कार. मी डॉक्टर सुभाष देसाई. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी मी राहतो. मी तत्त्वज्ञानाचा एक विद्यार्थी आहे. माझं धर्म आणि विज्ञान या विषयावरती PhDचा प्रबंध शिवाजी विद्यापीठाला सादर केला होता आणि मी विविध ठिकाणी गाठीभेटी दिलेल्या आहेत आणि विविध धर्मांचा अभ्यास केलेला आहे. हिमालयातल्या सगळ्या रेंजेसमधून गेलो, अनेक साधू संतांना भेटलो, अनेक संप्रदायांच्या विचारसरणीचाही अभ्यास केला. भगवान गौतम बुद्धांच्यावर मी 1-2-3 पुस्तकं लिहिली. बुद्ध लेण्यांचा शोध घेतला. सम्राट अशोकावरही अलीकडं माझं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. आणि हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध या ज्ञानवृक्षाला अनेक संप्रदायांचे घोषच्या घोष लटकले आहेत. खुद्द बुद्ध विचारापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपली दुकानं थाटली, आपापली स्वतंत्र नावं दिली, पण त्या सगळ्या विचारसरणीमधलं मूळ सूत्र जे आहे ते गौतम बुद्ध हेच आहे. बुद्ध तत्त्वज्ञान अतिशय सोपं आहे. धर्माची व्याख्या अनेक जण अतिशय क्लिष्ट करतात, पण धर्म ही इट्स अ वे ऑफ लाईफ. जीवन जगण्याची ती एक पद्धत आहे. तत्त्वज्ञान वेगळं, धर्म वेगळा. तत्त्वज्ञान हा सैद्धांतिक भाग आहे आणि धर्म त्याचं आचरणाचा भाग आहे. आचरणाचा भाग म्हटलं की तिथं कर्मकांड आली, मग ती जगातल्या सगळ्या धर्मसंप्रदायामध्ये आहेत. माझं म्हणणं असं की भारतीय तत्त्वज्ञानाचा जर विचार केला तर भारतीय तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्य असं की त्याच्यामध्ये देव मानणारी दर्शनं आहेत, तशी देव नाकारणारी दर्शनं आहेत. षड्दर्शनामध्ये बुद्ध, जैन, सांख्य अशी जी दर्शनं आहेत ती दर्शनं देव मानत नाहीत. पूर्वजन्म पुनर्जन्म मानत नाहीत. स्वर्ग नरक त्यांनी नाकारलेलं आहे. चातुर्वर्ण्य नाकारलेलं आहे. परंतु वेद मानणारी जी दर्शनं आहेत त्यामध्ये ईश्वर मांडलेला आहे, कर्मसिद्धांत मांडलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वर्ग नरकाची कल्पना मांडलेली आहे, पूर्वजन्म पुनर्जन्म ह्याही कल्पना मांडलेल्या आहेत. भगवान बुद्धांच्या बाबतीमध्ये बुद्धांनी काही जो विचार मांडला, जी आर्य सत्य चार मांडली ती अबाधित आहेत. त्या आर्य सत्यामध्ये दुःख आहे, दुःखाचं अस्तित्व मान्य करा, त्याला कारणही आहे. आणि जर कारण तुम्ही काढून टाकलं, कारण जर नाहीसं झालं तर आपोआप दुःख नाहीसं होतं. हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि दुःख जर निवारण करायचं असेल तर तृष्णा किंवा आसक्ती हे त्या साऱ्याचं मूळ आहे, हे बुद्धांनी सांगितलं. आता हाच विचार मी जर पाहिला, मी जे कृष्णमूर्तींना भेटलो होतो, स्वामी शिवानंद आश्रम ऋषिकेशमधले शिवानंदांचे शिष्य कृष्णानंद आणि विष्णुदेवानंद यांनाही मी भेटलो होतो. आणि त्याचप्रमाणे युक्तेश्वर गिरींचं जगन्नाथपुरीला आहे आश्रम. योगानंदांच्या क्रियायोगातील काही संन्याशांनाही भेटलो. केवळ भेटलो नाही, त्यांच्याशी चर्चाही केली. आनंदमयी मानच्यासारख्या बंगाली सिद्ध पुरुषांनाही भेटलो. गोमुखच्या वर तपोवनमध्ये राहणाऱ्या सुभद्रा मातांचा माझा चांगला परिचय होता. तर गोमुखजवळ राहणाऱ्या प्रयागगिरी महंतांचाही होता. काही नागा साधूंनाही भेटलो. कुंभमेळ्यात 2-3 गेलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की बुद्ध हा साऱ्यांचा बाप आहे. त्याचं कारण असं की जे कृष्णमूर्तींनी अनकंडिशनल स्टेट ऑफ माइंडचा विचार मांडला, कालाबद्दल त्यांनी मतं मांडली, ह्या साऱ्या मतांचं मूळ मला बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये आढळतं. जे कृष्णमूर्तींना थिऑसॉफिकल स्कूलच्या मॅडम ब्लावात्स्की, लेडबीटर, कर्नल ऑलकॉट या मंडळींनी घडवलं किंवा फ्युचर बुद्ध म्हणून त्यांची निवड केली. आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं की बुद्धाचे ऋण
थिऑसॉफिकल स्कूलवर होतेच, कृष्णमूर्तींच्या विचारावरही त्याची छाया आहे आणि शेवटी थिऑसॉफिकल स्कूलच्या या मास्टर्सने बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे. कृष्णमूर्तींच्यातला काही भाग, झेन अँड बुद्धिझम असे अनेक भाग मला रजनीशांच्यामध्ये, ओशोमध्ये दिसतात. मी मध्यंतरी दैनिक लोकसत्तामध्ये हे भगवान नव्हे, चोरटा विचारवंत म्हणून अशी टीकाही केली होती आणि त्यामध्ये त्यांच्या महावीर वाणी या ग्रंथामध्ये कोणत्या कोणत्या पुस्तकातून त्यांनी उतारेच्या उतारे शब्दशः घेतलेले आहेत आचार्य रजनीशांनी, तेही मी दिलेलं होतं. याचं कारण असं की रजनीश यांची मांडणी अतिशय प्रभावी होती. त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं होतं. त्यांची मांडण्याची पद्धत आजही जगभर अनेकांना प्रभावित करते. त्याच्याबद्दल दुमत नाही. त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत असं म्हणत नाही, पण त्यातले सोर्स मी आपल्याला सांगतो. त्यानंतरचा भाग येतो योगानंदांच्या क्रियायोगाचा. त्या क्रियायोगामध्ये सुद्धा हाच भाग येतो. आणि या सगळ्यापूर्वी जो आपल्याला रविशंकर आहेत, रविशंकरांचं सुद्धा प्राणायाम आणि हा भाग दिसतो. रामदेव बाबांनी तर प्राणायामाची किंवा पतंजली योगसूत्राची थोडी कुचेष्टाच केलेली आहे. रामदेव बाबांचं कोल्हापूरला जे शिबिर झालं होतं त्यावेळी त्यांच्या योग शिक्षकांना पन्हाळा येथं मी पतंजली योगसूत्र शिकवलं होतं आणि पतंजली योगसूत्रानंतर रामदेव बाबांनी मी ते शिकवल्याबद्दल माझा आदर सत्कारही केला होता. पण पतंजली योगसूत्र कशावर आधारित आहेत तर बुद्ध विचारावर. भगवान बुद्धांनी आर्य सत्याचं फॉलोईंग करण्यासाठी, त्याचा आचरणामध्ये आणण्यासाठी जो अष्टांग मार्ग सांगितला, तोच अष्टांग मार्ग बुद्धांच्या नंतर 300 वर्षानंतर आलेल्या पतंजली ऋषींनी पतंजली योगाद्वारे मांडलेला आहे. आणि त्यामुळं पतंजली योग हा अतिशय सुंदर आहे. त्या पतंजली योगसूत्रानुसारच अनेक गोष्टी अनेकांनी पाळलेल्या आहेत. रामदेव बाबांच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं असं आहे की त्यांनी त्याला मार्केटिंगचं स्वरूप दिलं. त्यामुळं मी रामदेव बाबांना योगी रामदेव बाबा न म्हणता मार्केटिंग मॅनेजर म्हणतो. याचं कारण असं की जो अष्टांग मार्ग आहे त्यामध्ये यम, नियम, आसन ह्या गोष्टी आल्या. रामदेव बाबांनी पहिल्या 2 पायऱ्याच उडवलेल्या आहेत, यम आणि नियमाच्या. आणि यम आणि नियम जर तुम्ही फॉलो नाही केला तर पुढचा भागच तुमचा प्रवास खुंटलेला असतो. त्यामुळं असं अर्धवट काही वेळेला काही लोकांनी आपापली दुकानं काढल्यामुळं ह्या भारताच्या प्राचीन विज्ञानाचा, योगाचा अनेक ठिकाणी दुरुपयोग झाला, विकृत स्वरूपामध्ये मांडण्यात आला. ही फार मोठी हानी आहे असं मला वाटतं. आता आपण विपश्यनेकडे येऊया. सत्यनारायण गोयंकाजी, या गोयंकाजींची व्याख्यानं या विपश्यनेच्या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये स्क्रीनवर लावली जातात. गोयंकाजी हे राजस्थानमधील एका व्यापारी मारवाडी कुटुंबात जन्मले. बर्माला ते गेल्यानंतर बर्मामध्ये एका गुरुकडून त्यांनी या विपश्यनेची दीक्षा घेतली. त्यांच्या गुरुंनी त्यांना आज्ञा केली की तू याचा प्रसार कर आणि त्याला अतिशय बांधिलकी राहून अत्यंत प्रामाणिकपणे गोयंकाजींनी विपश्यनेचा शेवटपर्यंत प्रचार आणि प्रसार केला. तो अतिशय सुंदर आहे. आता प्रश्न असा येतो की गोयंकाजींनी जी मांडलेली विपश्यनेचं तत्त्वज्ञान आहे, त्याला तत्त्वज्ञान म्हणायचं का? एक भाग आहे. आणि मूळ बुद्ध विचाराचा भाग जो आहे तो माझ्या असं लक्षात आलं की तो कलकत्त्याची काली, आसामची गुवाहाटीची कामाख्या या तंत्रपीठामधून बर्माकडे हा विचार पसरत गेल्यावर काही तंत्राचा भागही त्या ठिकाणी दिसतो. मला नुम्ब्रा व्हॅलीमध्ये तारा असं जे बुद्ध ह्याच्यामध्ये म्हणतात परंपरेमध्ये, तारादेवी ती म्हणजे काली देवीच आहे, कालीशिवाय दुसरं काही नाही. तर अशा काही गोष्टी वेगवेगळ्या नावांनी तिथं आल्या. ज्या वेळेला बर्मामध्ये बुद्ध विचार गेला त्यावेळी त्याचं स्वरूप वेगळं झालं असं माझं मत आहे. मी सम्राट अशोकावर लिहिले.
सम्राट अशोकाचे शिलालेख अभ्यासल्यानंतर आणि अनेक ठिकाणी त्या गोष्टी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की बुद्धांच्या नंतर गौतम बुद्धांचा जन्म कुठं झाला, लुंबिनीला. त्यांचं निर्वाण कुठं झालं, कुशिनारला. तर ह्या सगळ्या गोष्टी स्तूपाद्वारे, दगडी शिलालेखाद्वारे सम्राट अशोकाने शोधून त्या ठिकाणी ते मांडल्या. त्यांचं त्रिपिटकामध्ये ज्ञान संग्रहित झालं आणि त्यावेळेला सम्राट अशोक ह्याचं साम्राज्य जगभर पसरलेलं होतं. असा सम्राटच भारताच्या भूमीमध्ये कधी झाला नाही, यापुढं होणार नाही. तो नेपोलियन बोनापार्ट असो किंवा अलेक्झांडर दी ग्रेट असो, याच्यापेक्षाही ग्रेट होता. त्यांनी 84,000 मांडलिक राजे होते आणि या मांडलिक राजांच्याकडून त्यांनी बुद्ध धर्माचा प्रसार हा अतिशय प्रभावीपणे त्यांनी केला होता. आता प्रश्न असा येतो की गौतम बुद्धांचा प्रसार हा बामियामध्ये ज्या 30 फुटाच्या मूर्ती आपल्याला आढळल्या त्यावरून आपल्या लक्षात येईल की बलुचिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान यापासून ग्रीकच्या बॉर्डरपर्यंत जवळजवळ बुद्ध धर्म पसरलेला आहे. आणि यानंतर मी असं म्हणतो की बर्मामध्ये जो बुद्ध धर्माचा प्रसार झाला त्या प्रसारामध्ये पाली भाषेतलं काही ज्ञान तिथं गेलं. आता गोएंकाजींच्या गुरूंना असं वाटलं की हा गुह्य भाग भारतीयांना माहीतच नाही आणि त्यामुळं त्यांना असं वाटलं की अतिप्राचीन काळातली ही ज्ञान आपण भारतीयांना पुन्हा वेगळ्या स्वरूपामध्ये देत आहोत. त्यामध्ये काही अल्टरेशन झाली. सत्यनारायण गोएंकाजी आपल्या 10 दिवसाच्या 10 व्याख्यानात सांगताना पूर्वजन्म मानतात, पुनर्जन्म मानतात, स्वर्ग मानतात, नरक मानतात, मूर्तिपूजाही मानतात. ह्या मूळ बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये कुठंच आढळत नाहीत. बुद्धांनी स्वर्ग नाकारलेला आहे, कर्मकांड नाकारलेलं आहे आणि त्यामुळं काही तत्त्वज्ञानी कॉन्ट्राडिक्शन्स या विचारामध्ये दिसतात. बुद्धांनी अमान्य केलं ते पुन्हा येतं आणि एका तर त्यांच्या 5व्या किंवा 6व्या दिवशीच्या व्याख्यानामध्ये मला असं आढळलं की ते असं सांगतात की विपश्यनेचं मूळ वेदामध्ये आहे आणि ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद असल्यामुळं त्या वेदामध्ये हे विपश्यनेचं मूळ आढळतं. मी तर असं म्हणतो की ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तामध्ये चातुर्वर्ण्याचा उगम आहे आणि वेद प्रामाण्य मानणारी जी काही तत्त्वज्ञान आहेत त्याच्या विरोधामधलं तत्त्वज्ञान म्हणजे बुद्ध, जैन, सांख्य, चार्वाक ही आहेत. त्यामुळं ही काहीतरी भेसळ झाल्यासारखं मला वाटतं. दुसरा भाग असा आहे की आजसुद्धा मूर्तिपूजा नाकारणाऱ्या बुद्धांची मूर्ती केली जाते. धम्मचक्र प्रवर्तन करणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा अनेक पुतळे सतत उभारले जातात. मला वाटतं बुद्धानुयायांनी या मूळ बुद्ध विचाराचा सुद्धा केव्हा तरी विचार करावा, कारण पूजेपाठोपाठ, व्यक्तिपूजेपाठोपाठ अनेक अनिष्ट येतात आणि मूळ तत्त्वज्ञानाचा गाभा हा विसरून जातो किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये विकृत होतो. आता आपण गोएंकाजींच्या या व्याख्यानामध्ये जो भाग आहे त्याचा जर तत्त्वमीमांसा केली त्यामध्ये ते असं सांगतात की ज्याला आपण सायकोसोमॅटिक म्हणतो, मानसिक आंदोलनांचा शरीरावर परिणाम, याबाबत ते रेफरन्स असा देतात की तुम्ही ध्यान करताना वेदन हा पूर्वीचा शब्द आहे, वेदन म्हणजे सत्यदर्शन, तर त्याचा पुढं संवेदना हा शब्द आला. ते असं म्हणतात की श्वास प्रश्वास घेत असताना तुमच्या डोळे झाकल्यानंतर मनामध्ये येणाऱ्या आंदोलनामध्ये जी आंदोलनं येतात त्यावेळेला तुमच्या शरीराच्या निरनिराळ्या इंद्रियांच्यावर त्याचे प्रतिसाद उमटतात. ते तुम्ही पाहत जा आणि त्यानुसार त्या संवेदनाकडे साक्षीभावाने पहा, म्हणजे त्या आपोआप नाहीशा होतील. यामध्ये थोडासा माझं मत असं वेगळं आहे की मी मानसशास्त्राचा पदवीधर आहे 50 वर्षापूर्वीचा. पुन्हा मी ज्या वेळेला डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांचा अभ्यास केला त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं
की सिग्मंड फ्रॉइडनी सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये हिटलरच्या अत्याचारामुळं जे दबलेले होते, ज्यांच्यामध्ये काही मनोविकृती निर्माण झाल्या होत्या, त्या लोकांच्या विकृती नाहीशा व्हाव्यात, ताणतणाव नाहीशी व्हावे म्हणून सायकोसोमॅटिक याच्याबद्दलचं त्यांनी सांगितलं. ड्रीम ॲनालिसिस केलं आणि सायको ॲनालिसिसची मेथड वापरली. त्यामुळं लाखो लोकांना त्याचा फायदा झाला. त्यानंतर निरनिराळ्या मानसशास्त्राच्या शाखाही निघाल्या. इंडस्ट्रियल सायकॉलॉजी असो, चाइल्ड सायकॉलॉजी असो, आणि एके ठिकाणी मूळ सायकॉलॉजीचा भाग जो आहे तो सायकॉलॉजी याचा अर्थच असा की स्टडी ऑफ सोल. सोल हा काही लॅबोरेटरीमध्ये ऑब्जेक्टिव्हली दाखवता येत नाही, म्हणून ते बिहेवियरल सायन्स झालं. आता माझं म्हणणं असं आहे की मानवाच्या वर्तनाचा जर अभ्यास केला तर त्याचा कंट्रोल हा मन ह्या आभासी तत्वावर नसून, गृहीत तत्वावर नसून तो मेंदूवर आहे. आज मेंदूचा अभ्यास केल्यानंतर असं आढळून आलेलं आहे की मेंदूमधून 60 प्रकारची रसायनं स्त्रवत असतात आणि प्रत्येक मेंदूच्या केंद्राचा वेगवेगळ्या रीतीने या रसायनांचा परिणाम माणसाच्या वर्तनावर होतो. त्यामुळं ज्यावेळी गोयंकाजी साधकांना सांगतात की तुम्ही मन धरा घट्ट आणि ते शरीराच्या मस्तकापासून पायापर्यंत सगळ्या शरीराच्या अंग प्रत्यंगावरून फिरवा आणि त्यावेळेला तुम्हाला येणाऱ्या संवेदना बघा. मी तर असं म्हणतो थोडंसं विनोदाने, मन हे काही मांजराचं पिलू नव्हे किंवा कुत्र्याचं पिलू नव्हे किंवा सशाचं पिलू नव्हे की जे आपण हातातून पकडून शरीराच्या सगळ्या भागावरून आपण फिरवतो आणि त्याच्या येणाऱ्या संवेदना बघतो, असं असत नाही. त्यामुळं मेन अडचण जी आहे साधकाच्या शिबिराला अटेंड करणाऱ्या लोकांना, हे काहीही कळत नाही कशा संवेदना बघायच्या. उदाहरणार्थ तुमच्या छातीमध्ये दुखतं आहे असं बघितल्यानंतर गोयंकाजी म्हणतील की तिकडे लक्ष द्या. आता छातीमध्ये दुखणारी प्रेरणेचं मूळ हृदयविकारामध्ये आहे का पोटातल्या गॅसवर आहे, हे जोपर्यंत कळत नाही साधकाला तोपर्यंत तो निर्णय काय घेऊ शकणार. त्यामुळे याच्यामध्ये बदल करावा लागेल. पुन्हा ह्या गोयंकाजींच्या सगळ्या शिबिरामधली एक मेन अडचण अशी आहे की जे उपगुरू आहेत ते गुरु कच्चे आहेत. त्यातल्या अनेकांना अनुभूतीशिवाय ते साधकाला मार्गदर्शन निर्णय करू शकत नाहीत, त्यांच्या शंकांचं निवारण करू शकत नाहीत आणि केवळ त्यांचं एक टेलिफोन ऑपरेटरसारखं बटणं दाबण्यापेक्षा त्यांचा काहीही उपयोग होत नाही. त्याचं कारण असं की गोयंकाजींची उंची वेगळी, त्यांचा अनुभव वेगळा, त्यांची मांडणी वेगळी आणि आज हे संपूर्ण शिबिरामध्ये 10 दिवसाच्या त्यांच्या 10 प्रवचन, 1.5 तासाची 10 प्रवचनं आणि त्या व्यतिरिक्त असणारा बराचसा 2-3 तासाचा भाग हाच साधकांना या विपश्यनेसाठी कम्युनिकेट करतो. आजपर्यंत आपल्याकडे उपनिषद याचा अर्थ गुरुच्या सानिध्यात बसून शिकणं, गुरुशिष्य परंपरा जी भारतीय प्राचीन हिंदू धर्माचा ठेवा आहे तो तिथं कुठेही दिसत नाही. आणि ज्या वेळेला स्पंदनांच्या जगाचा आपण विचार करतो त्यावेळेला जिवंत गुरुसमोर बसलेल्या शिष्यामध्ये होणारी शक्ती, ट्रान्समिट होणारी शक्ती, संक्रमित होणारी शक्ती याचा जरूर विचार करावा लागतो. आणि त्यामुळं मी असं म्हणतो की या विपश्यनेच्या शिबिराची किंवा त्यातल्या तत्त्वज्ञानाची मांडणी, पुनर्मांडणी करावी लागेल, तर नव्या पिढीला त्याचं प्रॉपर मार्गदर्शन होईल असं मला वाटतं. पण सत्यनारायण गोयंका यांची व्याख्यानं अतिशय सुरेख आहेत, ती सर्वांनी ऐकावी अशी आहेत. आज तर शासनाने त्या शिबिराला जाणाऱ्यांना 10-12 दिवसाची पगारी रजाई मंजूर केलेली आहे. त्यामुळं ह्यांचा खूप लाभ लोकांना होतो. पण बुद्ध तत्त्वज्ञानाचा गुह्य भाग त्यांनी परत आणला हा मात्र दावा मला काय मान्य नाही. मी या शिबिरातून अनेकांची व्यसनं दूर होतात. तिहारसारख्या जेलमध्ये किरण बेदी त्यावेळी त्याच्या प्रमुख अधिकारी असताना त्यांनी सत्यनारायण गोयंकांनी धाडसाने त्या ठिकाणी 10,000 कैद्यांना त्यांनी प्रशिक्षित केलं होतं शिबिराच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे परदेशामध्ये सुद्धा याची शिबिरं होतात. तर ही शिबिरं वाढली पाहिजेत, फक्त कालानुरूप त्यामध्ये थोडासा बदल करावा असं मी नम्रतेने सुचवतो. धन्यवाद.